हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ना काल रात्रीचे काही 2-3 पोळ्या शिल्लक आहेत. तर मग आता त्याचा मी चहा बरोबर एक छोटासा ब्रेक, फार काही अवघड नाही, दाखवते मी तुम्हाला काय करते मी. तर आधी त्याच्या पोळ्याशा जसं तुमच्या साईजनुसार तुम्हाला हवं तसं छोटे मोठे कट करून घ्यायचे. मी त्याचे असा चतकूर भाग करून घेते मी, म्हणजे खाण्यासाठी थोडेसे कमी करत त्यापेक्षा छोटे छोटे तुकडे करून घेईन मी. तर ते जे मी तुम्हाला बोलले चपाती जे मी तुम्हाला चहाबरोबर खाण्यासाठी बनवतो बघा, असं पद्धतीने कढईमध्ये तेल ठेवायचं, गरम करत तेल व्यवस्थित कडक असं गरम होऊन द्यायचं. ते बघा मी दाखवलं तुम्हाला केवढ्या चपात्या होत्या रात्रीच्या. तर छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे, त्याचे तुकडे करून घेऊ आपण छोटे छोटे. हाताने तोडलं अगदी तरी ते चालतं, असं नाही की आपल्याला शेप्स हवा आहे चांगला, असं काही नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार छोटे मोठे कट करून घ्यायचे. पण एवढंच आहे की जे छोट्या साईजचे जे तुकडे असतात ना, ते जास्ती क्रिस्पी फ्राय झाले होतात, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात कम्पेअर टू मोठ्या साईजचं जे तुकडा आहे त्याच्यानुसार. तर छोटे पीसेस लवकर क्रिस्पी होतात, म्हणून छोटे पीस करून करा शक्यतो. मला थोडी घाई पण होती आणि स्वराची सारखी माझ्याजवळ कुरकुर चालू होती. मला पटकन हे काम संपवायचं होतं, म्हणून मग मी जे नंतर चतकूर भाग डिरेक्टली मी तळून घेतला होता. मी छान लाल लाल होतील इथपर्यंत आपण ते फ्राय करायचे. तसे झाले की मग खूप छान लागतात. हे बघा, अशा पद्धतीने लाल असे करायचे आणि अशा एक एक करून मी सर्व तळून घेणार आहे. मग सर्व जे तुकडे होते सगळे तळून घेईल मग मी. चपाती म्हणजे जे शिल्लक असेल तर कधी मी चुरमा पण करते, चुरमा पण आवडतो मला. पण मग आज म्हटलं थोडंसं चहाबरोबर काही नव्हतं खायला आणि भूक पण लागलेली होती. म्हटलं मी आणि इरूचे पप्पा आम्ही दोघे, त्यांनी फर्स्ट टाईम खाल्लं, त्यांना माहिती नव्हतं असं काही. तर त्यांनाही आवडलं, दोघांनी खाल्ले. मी तर खाल्ले होते लहान असताना, माझ्या मम्मीने केले बऱ्याचदा, तर ते पाहूनच आम्ही खाल्लेले. माझी मम्मी अन्नाचं एक कणसुद्धा मला वाया घालू देत नव्हती. ती म्हणायची की दाणा म्हणतो मला दाण्यात टाका, मी तुम्हाला माणसात टाकेल, असं नेहमी सांगायची ती आम्हाला लहान असताना. भाताचा शीत आणि शीत उचलायला लावायची, असं करायची. म्हणजे असते प्रत्येकाही आपल्या मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न. मी पण सध्या त्या फेजमध्येच आहे की मी इरूला आणि स्वराला दोघींना जेवढं शक्य होईल माझ्याकडनं तेवढ्या चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करते, ज्या मला माझ्या आईकडनं मिळाल्यात किंवा मग बाकीच्या बाहेरच्या जगातल्या लोकांकडनं जे शिकण्यासारखं घेतल्या काही गोष्टी, त्या मी माझ्या मुलींना सांगत असते. ते बघा अशाच पद्धतीने ना सगळे मी हे बघा चतकुरचा भाग होता ना, तो फारसा क्रिस्पी झालेला नव्हता. तो थोडासा आतमध्ये थोडा नरम आणि थोडा कडक असा. तर मग ते त्यात मजा येत नाही खायला, जेवढे क्रिस्पी खाण्यात मजा येते तेवढं. तर मग मी खाल्ली. मी इरूच्या पप्पांना जे छोटे होते तुकडे तसे दिले आणि मग जे होते असे चतकुर भागवाले, तर मग ते मग मी खाल्ले. असं करून केलं मग शेवटी. करून बघा, तुम्ही पण करून बघा एकदा तरी, म्हणजे चपाती वेस्ट पण जाणार नाही, तुमचं यूज पण होऊन जाईल. अगदी नेहमीच नाही, तळणीचे पदार्थ असे खूप नाही, पण कधीतरी चालून जातात. आता ते डीप फ्राय करायचे म्हणजे थोडंसं हेल्थ कॉन्शियस लोक अवॉइड करतात, पण मग कधीतरी चालून जातं. या हिशोबाने मी पण असं कधीतरी करते. हे बघा सगळे तळून घेईल आणि मग त्यानंतर मग मी चहा बनवणार थोडा छानपैकी, आणि मग चहा आणि याचं मग मी सकाळी त्याचाच नाश्ता केला आज मी.
आणि असंच करत मग सर्व मी फ्राय करून घेतले आणि एकीकडे चहासुद्धा बघा सर्व फ्राय करून घेतले आणि चहासुद्धा एका बाजूला होत होता. आणि मग इरूचे पप्पा आणि मी आम्ही दोघांनी मग चहा आणि आज हे जे चपातीचे तुकडे होते तेच खाल्ले नाश्त्यामध्ये. आणि एकीकडे इरूची स्कूलला जायची रेडी झाली होती जाण्यासाठी. दूध पीत होती, थोडं गरम होतं दूध, मग ती त्या चम्मचने थोडी ती थोडं थोडं करून पीत होती. पण नंतर मग तिला मी डायरेक्ट तिला प्यायला सांगितलं. असं सांडेल म्हटलं ड्रेसवर उगाच, असं डिरेक्टली पिऊन घे. मग तिने बाय बाय कर ग. स्वराला ना थोडासा कफ जाणवत होता, खोकत होती ती आणि तिला कफ असल्यासारखं जाणवत होतं. म्हणून मग तिला वाफ दिली, औषध पण पाजलं होतं. वाफ घ्यायला नकोच म्हणत होती, पण ते देणं गरजेचं होतं तिला. आणि मग बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला आजचा मला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.